Distance time graph for uniform motion. Suppose a car shows covered a distance in fixed interval of time. Here we have a chart. इथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे टाइम आणि डिस्टन्स. पहिला 0 सेकंदला डिस्टन्स 0, 10ला 15, 20ला 30, 30ला 45. इथे या साईडला टायमिंग दिलेले आहे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. या साईडला डिस्टन्स दिलेले आहे 0, 15, 30, 45, 60, 75, 90, 105. X axis on X axis we have taken time in second, and on Y axis we have taken distance in meter. And then we draw the graph. After 10 seconds the car travels a distance of 15, so this is the point. After 20 seconds 30 meters. After 40 seconds 60 meters. Then we see that we get a straight line. Why? Because it covers equal distance in equal interval of time. That means it is an uniform motion. Whenever there is an uniform motion we get a straight line. जेव्हा जेव्हा युनिफॉर्म मोशन असते तेव्हा तेव्हा आपल्याला स्ट्रेट लाईन मिळते. जर प्रत्येक सेम इंटरवलमध्ये सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल, म्हणजे 10 सेकंडमध्ये 15, 20 सेकंडमध्ये 30, प्रत्येक वेळेस 15 या ठिकाणी डिस्टन्स वाढत आहे आणि टाईम प्रत्येक वेळेस 10, याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. आणि युनिफॉर्म मोशनचा ग्राफ हा नेहमी आपल्याला कसा मिळतो? इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज द ग्राफ ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. परत आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे टाईम आणि डिस्टन्स. या ठिकाणी टाईम जो आहे तो कॉन्स्टंट म्हणजे फिक्स इंटरवल दिलं 5, 10, 15, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण 5-5 सेकंदाचा डिफरन्स घेतलेला आहे. डिस्टन्समध्ये आपल्याला युनिफॉर्मनेस दिसत नाही आहे. 7, 14, 20, 30, 41, 50, 58. म्हणजे प्रत्येक वेळेस कार किंवा जो कोणता ऑब्जेक्ट आहे तो सारखं डिस्टन्स कवर करत नाही आहे. म्हणजे कुठे 7, कुठे 5, परत या ठिकाणी 8, इथे 10, इथे 11, इथे 9, इथे 8. तर इफ द ऑब्जेक्ट covers unequal distance in equal interval of time, then it is called as non-uniform motion. When there is non-uniform motion we do not get a straight line. आपल्याला स्ट्रेट लाईन मिळत नाही आहे. युनिफॉर्म मोशन असेल तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळते आणि नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळणार नाही. सो दिस इज द ग्राफ ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. थर्ड ग्राफ जो आहे तो आहे वेलॉसिटी टाईम ग्राफ. म्हणजे आपण या एक्स ॲक्सिसवर टाईम घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवर आपण वेलॉसिटी घेतलेली आहे. वेलॉसिटी कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, युनिफॉर्म वेलॉसिटी आहे. म्हणजे पहिल्या आवरलासुद्धा त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी 60 km/h होती, सेकंड आवरलासुद्धा 60, थर्ड आवरला 60. म्हणजे प्रत्येक आवरला प्रत्येक टाईम इंटरवलला जी वेलॉसिटी आहे ती 60 कॉमन आहे. देअरफॉर वी गेट अ स्ट्रेट लाईन. म्हणजे प्रत्येक आवरला जर त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर आपल्याला अशी स्ट्रेट लाईन मिळेल. आता आपल्याला सेकंड आवरपासून फोर्थ आवरपर्यंत त्यांनी किती डिस्टन्स कवर केलं असेल, तर यासाठी आपल्याजवळ 2 पद्धती आहे. एक सिम्पल मेथड आहे. सेकंड आवरपासून थर्ड आवरपर्यंत म्हणजे दुसऱ्या तासापासून तिसऱ्या तासापर्यंत त्यांनी किती एका तासामध्ये किती कवर केलं असेल? 60 किलोमीटर. 3 to 4 अगेन 60 मीन्स टोटल 120 meters, 120 kilometers. But if you want to calculate the distance we have second method, that is to calculate the area of this rectangle. जर आपण या AB वर या ए हा एक रेक्टँगल तयार झाला. आपण या सेकंड आवरवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे आणि एक या फोर्थ आवरवर बी. आता हा एक रेक्टँगल याचा जर एरिया आपण काढला, दॅट एरिया इज इक्वल्स टू द डिस्टन्स कवर्ड इन दॅट टाईम. आता इथे 2 पासून 4 म्हणजे 2, 4 - 2 म्हणजे 2, याची लेंथ झाली 2.
आणि याची हाईट आहे 60. 2 × 60 दॅट इज अगेन 120. तर whenever we want to calculate the distance, जेव्हा जेव्हा आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तेव्हा तेव्हा आपण काय कॅल्क्युलेट करणार, तर एरिया ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल. आपल्याला तेवढ्या सरफेसचा आपल्याला एरिया जर आपण कॅल्क्युलेट केलं तर या एरियावरून आपल्याला काय कळतं, तर वी गेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. यानंतरचा जो ग्राफ आहे वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सलरेशन, म्हणजे युनिफॉर्म ॲक्सलरेट होत आहे. प्रत्येक वेळेस वेलॉसिटी सारख्या, प्रत्येक इंटरवलमध्ये वेलॉसिटी सारख्या अमाऊंटमध्ये वाढत आहे, त्याला म्हणतो आपण ॲक्सलरेशन. 8 नंतर 16 म्हणजे 8नी वाढला, 16 नंतर 24 अगेन 8नी इन्क्रीज बाय 8, 24 to 32 अगेन इन्क्रीज बाय 8. सो हिअर द वेलॉसिटी इज इन्क्रीजिंग, इक्वली इन्क्रीजिंग with respect to time, then it is called as acceleration. Whenever we get, so at 0 second the velocity was 0, after 5 seconds its velocity becomes 8, after 10 seconds its velocity becomes 16, after 15 seconds its velocity becomes 24, after 20 seconds again its velocity becomes 32. Here the velocity is increasing by 8. या ठिकाणी आपल्याला बघत आहे जसा वेळ 5-5 सेकंदांनी वाढत आहे. द टाईम इज इन्क्रीजिंग बाय 5 सेकंद अँड द वेलॉसिटी इज इन्क्रीजिंग बाय 8 मीटर पर सेकंद. प्रत्येक वेळेस 8 मीटर पर सेकंदनी वेलॉसिटी वाढत आहे, याला म्हणतो आपण युनिफॉर्म ॲक्सलरेशन. वेन देअर इज युनिफॉर्म ॲक्सलरेशन अगेन वी गेट अ स्ट्रेट लाईन. जेव्हा युनिफॉर्म ॲक्सलरेशन असते तेव्हा आपल्याला परत काय मिळते, स्ट्रेट लाईन. आता आपल्याला या 10 सेकंदपासून 28 सेकंदपर्यंत, म्हणजे 10 सेकंदापासून 20 सेकंद या 10 सेकंदमध्ये त्या ऑब्जेक्टनी किती डिस्टन्स म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी डिस्टन्स म्हटलं की परत काय आलं, एरिया. तर आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ABCD या क्वाड्रँगलचा आपल्याला काय काढायचं आहे, एरिया. आता या अशा शेपला आपला जो फॉर्म्युला जर नसेल तर आपण काय करू शकतो, तर वी ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम A ऑन BC. आपण या A पॉईंटवरून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला BCवर. आता या क्वाड्रँगलचे 2 पार्ट झाले. एक तयार झाला आपल्याला AECD, याला म्हणतो आपण एक रेक्टँगल किंवा स्क्वेअर, आणि ABE हा झाला ट्रायंगल. जर आपण या दोघांचा एरिया कॅल्क्युलेट केला आणि दोघांचं सम घेतलं तर वी गेट द टोटल एरिया ऑफ दिस क्वाड्रँगल अँड दॅट मच डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. तर त्याच्यासाठी आपण एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD म्हणजे हा पूर्ण क्वाड्रँगल म्हणजेच काय, तर एरिया ऑफ रेक्टँगल AECD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABE. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. जर एरिया काढायचा असेल तर L इंटू B म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ, आणि ट्रायंगल असेल तर 1/2 इंटू L इंटू B. आता लेंथ किती दिली आहे, तर लेंथ AD जो आहे ही लेंथ आहे 16. ही झाली 16. तर 16. ब्रेथ किती आहे, 10 पासून 20 म्हणजे 20 - 10 म्हणजे 10. तर 16 × 10 इज इक्वल्स टू 160. दॅट इज द एरिया ऑफ दिस क्वाड्रँगल. या रेक्टँगलचा एरिया झाला 160. आता एरिया ऑफ ट्रायंगलचं नाव आहे ABE. तर एरिया ऑफ 1/2 L इंटू B लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे, तर लेंथ आपण इथे AE लेंथ घेतली आहे दॅट इज 10. ही आणि ही साईड कॉन्ग्रुएंट आहे, सेम आहे. DC जर 10 असेल तर AE सुद्धा 10, कारण की रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात. आपण DCला 10 कन्सिडर केलं, 10 घेतलं कारण की 10 पासून 20 म्हणजे 10 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे इथे सुद्धा AE 10 आणि BE म्हणजे हा B पॉईंट आहे 32
आणि हा आहे 16, म्हणजे 16 मायनस 32 म्हणजेच किती, तर 16. तर 1/2 इंटू 10 इंटू 16 आपण सिम्प्लिफाय केलं. 2 डिवायडेड बाय 10, 2ला 10ने डिवाइड केलं 5, तर 5 इंटू 16 म्हणजे 80. टोटल झालं आता 160 प्लस 80 इज इक्वल्स टू 140. म्हणजेच द एरिया ऑफ दिस क्वाड्रँगल ABCD या पूर्ण क्वाड्रँगलचा एरिया किती आहे, 240. याचाच अर्थ दॅट ऑब्जेक्ट हॅज कवर अ डिस्टन्स ऑफ 240 मीटर. म्हणजे जो एरिया तेच डिस्टन्स. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं असेल, तेव्हा आपण काय कॅल्क्युलेट करणार, एरिया. तर एरिया म्हणजेच डिस्प्लेसमेंट ऑर डिस्टन्स. तर सपोज ॲन ऑब्जेक्ट हॅज इनिशियल वेलॉसिटी यू. समजा एका वस्तूची सुरुवातीची वेलॉसिटी म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती आहे, यू. अँड इट अटेंड्स द फायनल वेलॉसिटी व्ही. आणि काही वेळानंतर आणि त्याची फायनल वेलॉसिटी किती आहे, व्ही. आफ्टर टाईम टी या वेळानंतर त्याची फायनल वेलॉसिटी झाली व्ही. ड्यू टू ॲक्सलरेशन ए, कारण की त्याची स्पीड वाढत गेली, ॲक्सलरेट झाला. ॲक्सलरेट कितीने झाला, एनी. द डिस्प्लेसमेंट अटेंड बाय दॅट ऑब्जेक्ट इज एस. तर त्यांनी किती डिस्प्लेसमेंट केलं, एस. म्हणजे आपण असं म्हणू, वस्तूची इनिशियल वेलॉसिटी यू आहे, फायनल वेलॉसिटी व्ही आहे, टाईम टी आहे, ॲक्सलरेशन ए आहे आणि डिस्प्लेसमेंट झालं एस. याच्यावरून आपण 3 इक्वेशन मिळवतो. इक्वेशन ऑफ मोशन. पहिलं इक्वेशन व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. हे मोशनचं पहिलं इक्वेशन आहे. दीज इक्वेशन्स आर गिवन वर स्टडीड बाय न्यूटन अँड ही हॅज गिवन 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. आता हे ॲब्रिवेशन्स मी सांगितले आहे. व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी. यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी. ए म्हणजे काय, ॲक्सलरेशन. आणि टी म्हणजे काय, तर टाईम. हे सगळ्या टर्म्स आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, टी म्हणजे टाईम, ए म्हणजे ॲक्सलरेशन आणि एस फॉर डिस्प्लेसमेंट. तर फर्स्ट इक्वेशन जे आहे आपलं, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. दिस इक्वेशन गिव्स अस द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. इक्वेशन ऑफ मोशनचं पहिलं इक्वेशन जे आहे ते आपल्याला कशामधला संबंध दर्शवते, इट गिव्स द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. सेकंड इक्वेशन इज एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस फॉर डिस्प्लेसमेंट, यू initial velocity, time, half, a for acceleration. This second equation s is equals to ut plus half at square gives the relation between displacement and time. Second equation आपल्याला कशामधला संबंध दर्शवते, displacement and time. It gives the relation between displacement and time. And the third equation is v square is equals to u square plus twice as. हे थर्ड इक्वेशन आहे. इट गिव्स द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. थर्ड इक्वेशन कशामधला संबंध दर्शवते, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. हे फिल इन द ब्लँकसाठी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. फर्स्ट इक्वेशन रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. सेकंड इक्वेशन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. थर्ड इक्वेशन वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. सो दीज आर द 3 इक्वेशन ऑफ मोशन. आपण यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या ग्राफ्सच्या मदतीने आपण हे इक्वेशन मिळवणार आहोत. वी विल गेट द इक्वेशन बाय ग्राफ्स. तर इक्वेशन ऑफ मोशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. दिस इक्वेशन डिस्क्राइब्स द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. पहिलं इक्वेशन हे रिलेशन वेलॉसिटी आणि टाईममधलं दर्शवते. हा ग्राफ, या ग्राफवरून आपण हे पहिलं इक्वेशन मिळवणार आहे, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. आपण इनिशियल वेलॉसिटी 0 सोडून कुठलाही घेऊ शकतो. इनिशियल वेलॉसिटी मस्ट बी नॉन झिरो. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ही 0 नसायला पाहिजे. तर 0पासून वर या ठिकाणी आपण डी पॉईंटवर इनिशियल वेलॉसिटी आहे यू. आणि मग ॲक्सलरेट होत त्याची स्पीड वेलॉसिटी वाढत गेली आणि फायनल वेलॉसिटी
त्याची बीवर गेला, ॲट फायनल वेलॉसिटी इज व्ही. आणि या व्हीपर्यंत डीपासून बीपर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला? टी. सो दिस इज टाईम टी. इनिशियल वेलॉसिटी यू, यू म्हणजेच काय तर ओ डी. यू इनिशियल वेलॉसिटी यू आहे, यू म्हणजेच काय तर ओ डी. फायनल वेलॉसिटी व्ही म्हणजे ओ सी. फायनल वेलॉसिटी व्ही, फायनल वेलॉसिटीला आपण व्हीनी दर्शवतो. इट इज डिनोटेड बाय लेटर व्ही अँड इट इज अकॉर्डिंग टू द ग्राफ व्ही इज इक्वल्स टू ओ सी. ओपासून सीपर्यंत. इनिशियल वेलॉसिटी ओपासून डीपर्यंत ओ डी. इनिशियल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय यू अँड टाईम टी. Acceleration. Acceleration means change in velocity, rate of change in velocity. Change in velocity means final minus initial. Change in velocity means final velocity minus initial velocity upon time. A is equals to, A for acceleration, final velocity v, initial velocity u, v minus u upon t. This is acceleration. ॲक्सलरेशन म्हणजेच काय तर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. ए फॉर ॲक्सलरेशन, फायनल वेलॉसिटीसाठी ॲब्रिव्हिएशन व्ही, इनिशियल वेलॉसिटी ॲब्रिव्हिएशन 2 अपॉन यू अपॉन टी. तर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला झाला ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी. ए इज इक्वल्स टू, आता फायनल वेलॉसिटी किती आहे? ओपासून सीपर्यंत. दिस इज फायनल वेलॉसिटी, देअरफॉर ओ सी. तर आपण ओ सी घेतला. इनिशियल वेलॉसिटी इथपर्यंत आहे ओ डी, तर ओ सी मायनस ओ डी अपॉन टाईम. आता या टीला आपण इकडे ट्रान्सफर केलं. ए टी इज इक्वल्स टू ओ सी मायनस ओ डी. तर ए टीला आपण इकडे ट्रान्सफर केलं. डिनॉमिनेटरचं न्यूमिनेटरमध्ये डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशनमध्ये होणार. तर ए इंटू टी, ए टी इज इक्वल्स टू ओ सी मायनस ओ डी. ओ सी मायनस ओ डी म्हणजे काय? तर हा ओ सी इथून इथपर्यंत ओपासून सी आणि हा ओ डी, या ओ डीमधून जर ओ सीमधून जर ओ डी आपण मायनस केला तर काय उरतो? सी डी. सो ओ सी मायनस ओ डी इज इक्वल्स टू सी डी. म्हणजे हा ओ सी, हा ओ डी, या ओ सीमधून हा ओ डी जर मायनस केला तर आपल्याला मिळते सी डी. देअरफॉर ए टी इज इक्वल्स टू, तर ए टी ओ सी मायनस ओ डी म्हणजे सी. तर आता ओ सी मायनस ओ डीच्या जागी काय लिहिणार आपण? सी. तर ए टी इज इक्वल्स टू सी डी. ओ सी म्हणजे काय? ओ सी म्हणजेच ओ डी प्लस सी डी. ओ डी प्लस सी डी म्हणजे हा ओ सी इज इक्वल्स टू, ओ सी इज इक्वल्स टू ओपासून सीपर्यंत हे टोटल डिस्टन्स म्हणजे काय? तर ओ डी प्लस सी डी. तर ओ सी इज इक्वल्स टू सी डी प्लस ओ डी. ओ सी म्हणजे काय? तर व्ही. ओ सी इज इक्वल्स टू व्ही, हे व्ही आहे. सी डी इज इक्वल्स टू ए टी, आताच आपण कॅल्क्युलेट केलं आहे. सी डीची किंमत किती आहे? ए टी. आणि ओ डीची किंमत किती आहे? तर ओ डीची किंमत आहे यू. तर इक्वेशन झालं व्ही इज इक्वल्स टू, व्ही इज इक्वल्स टू म्हणजे ओ सी इज इक्वल्स टू व्ही. ओ सीची किंमत व्ही आहे. इथून ओपासून सीपर्यंत म्हणजे काय? तर व्ही. सी डी आताच आपण केलं, सी डी इज इक्वल्स टू ए टी. तर आपण सी डीची व्हॅल्यू ए टी सबस्टिट्यूट केलेली आहे. आणि ओ डी म्हणजेच यू, आपण ओ डीच्या जागी यू सबस्टिट्यूट केलेला आहे. तर इक्वेशन झाला व्ही इज इक्वल्स टू ए टी प्लस यू. याला आपण रिअरेंज केलं, यू आधी घेतला. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन.